माऊली, स्त्रीला माता होणं हे परमोच्च आनंदाचं लक्षण आहे. तिच्या आयुष्याला पूर्णत्व मिळतं ते माता झाल्यावरच. पण अर्थात हा प्रवास फार खडतर असतो. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, हे देखील आपण ऐकूनच आहोत. जगातलं कुठलंही सुख हे आईशिवाय कसपटा समान आहे. आयुष्यात काही विसरा, पण आईची महती, आईचं महात्म्य मात्र कायम लक्षात ठेवा. आपले नशीब आपल्या पाठीशी आहे असेच म्हणावे लागेल. ती साहुरी नुकतीच गर्भार राहिली आहे. मी स्वतः तिची नाडी तपासली. उत्तम, अतिउत्तम. आता त्या सावरीच्या पोटातील अपत्य आमच्या पोटी जन्मास येईल अशीच योजना आखायला हवी. होय महाराणी. महाराणी, आणखी एक गोष्ट आमच्या लक्षात आली आहे. तिची नाडी तपासताना तिच्या पोटी पुत्र जन्मास येऊ शकतो असेच वाटते. तिची लक्षणंही तशीच दिसत आहेत. सुनंदा, सत्य सांगते आहेस तू हे? तू आम्हाला सुवार्ता दिली आहेस. आज तुझ्यामुळे आम्हाला मातृत्व प्राप्त होणार. सुनंदा, थांब हो. हे घे. सुनंदा जी, आम्ही आमच्या पुत्रासाठी संपूर्ण खजिना रीता करू. जी महाराणी. प्रणाम. प्रणाम महाराज. सुनंदा, महाराणींनी तुला कंठा भेट म्हणून दिला वाटतं. महाराज, आपण अगदी योग्य ओळखलेत. परंतु याही पेक्षा मौल्यवान दागिना आपल्याकडनं ही भेट म्हणून अपेक्षित आहे आम्हास. मौल्यवान दागिना? हे काय चाललंय महाराणी? आम्ही सांगतो. महाराज, बातमीच इतकी मौल्यवान आहे तर बक्षीसही तेवढेच मौल्यवान हवे, नाही का? मला नीटसं समजलं नाही. म्हणजे महाराणी दीपिका आपण? होय महाराज, आपण अगदी योग्यच ओळखलेत. महाराज, आपण ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतात तो क्षण आला आहे. महाराणी दीपिका, आम्हाला विश्वासच बसत नाही. आज आपण आम्हाला अतीव आनंद दिलाय. सुनंदा जी, हे घे. महाराजांचा विजय असो. सेवक, महाराजांचा विजय असो. आत्ताच्या आत्ता सर्व नगरामध्ये सहस्त्रावती सज्जनांना भोजन देण्यात यावे. आम्हाला त्यांच्या शुभेच्छांची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. जी महाराज. महाराणी, हा क्षण आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही.
महाराणी, हेच ते भुयार ज्याचा उपयोग आपण आपल्या कार्यासाठी करून घेऊ शकतो. उत्तम. सुनंदा, त्या साहुरीचे घर कुठे आहे? ते समोर दिसतंय ना, ते साहुरीचे घर. अगदी योग्य. आपल्या कार्यासाठी हे अगदी स्थान योग्य आहे. आता आपण याच भुयारातून आणखीन खोलवर मार्ग खोदायचा, जेणेकरून तो मार्ग माझ्या कक्षात बाहेर निघेल. आणि मग तू काय करशील सांग? मी जेव्हा साहुरी आपल्या अपत्यास जन्म देईल तेव्हा ते अपत्य मी याच भुयारी मार्गातून आपल्या कक्षात आणून देईन, आपल्या कुशीत. अगदी योग्य. हे असेच व्हायला हवे. यात कसलीही चूक होता कामा नये. आणखी एक सुनंदा, तू आजच त्या साहुरीच्या घराबाहेर एका सेवकाला पाठवून दे, जेणेकरून उद्या साहुरीला कसलीही मदत लागली तर तो तत्पर असायला हवा. साहुरीवर कसलेही संकट आले तर तो सज्ज असायला हवा. अगदी योग्य. आणि हो सुनंदा, साहुरीच्या गर्भात वाढणारे आमचे अपत्य उद्याचा राजवंश आहे, तेव्हा त्यांची निगा राखणे आपले कर्तव्य आहे. हो महाराणी, हे असेच व्हायला हवे. अगदी असेच घडेल. बरे महाराणी, आता यापुढे सारे काही आपल्याला आपल्या योजनेप्रमाणे वागायला हवे. म्हणजे आपल्या गर्भारपणाची वार्ता सांगून 3 मास उलटून गेलेले आहेत, तेव्हा आपल्याला डोहाळे लागायला हवे. आणि आणि यापुढे आपल्याला आपले पोट दिसायला हवे आपल्या योजनेनुसार. हो, हे अगदी असेच घडायला हवे. साहुरी, घे काढा, घे. हो, घे 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 घे, अजून घे. मला काय वाटते, तू या साम्राज्याची राणी आहे आणि मी तुझा दास. कारण मी पाहतोय की तू अत्यंत आवडीने ही सारी कामं माझ्याकडून करून घेतेस. मी राणी आहे अथवा नाही ते माहित नाही, परंतु आपला पुत्र मात्र राजपुत्राशिवाय कमी नसेल हे निश्चित आहे. अर्थातच. तर आतापासूनच स्वप्नरंजन सुरू केलंय. कसा असेल आपला राजपुत्र? आम्हासही कळू देत. कसा असेल तुमचा राजपुत्र ते? अगो अगो, उठू नको उठू नको, बस पाहू बस. या दिवसांमध्ये फार कष्ट घ्यायचे नाहीत हो. पूर्ण वेळ आराम करायचा. जे आवडेल ते भरपूर खायचे, म्हणजे बाळाला उत्तम पोषण मिळते. अगं बघतेस काय, काल म्हणाली होतीस ना खीर खावीशी वाटते म्हणून. म्हणून तुझ्यासाठी स्वतः बनवून आणली. घे. अगो काय झाले? आवडले नाही का तुला? मग रडायला काय झाले? आमचे सख्खे कोणी नातेवाईक नाही ज्यांनी मनापासून माझे लाड केले असते, परंतु तुम्ही कोण कुठल्या अनोळखी असूनही माझी किती काळजीने विचारपूस करत आहात. मला काय हवं नको ते बघत आहात. अगं कुठलं काय, मी माझे कर्तव्य करते एवढंच. खरे आहे, आमची परिस्थिती किती नाजूक आम्हालाच माहिती, परंतु आपण आमच्यासाठी धावून आलात यातूनच आम्ही भरून पावलो आहोत. अन्यथा ही औषधे, हे मिष्टान्न, हे काढे आम्हाला घेणं शक्यच नव्हते. आता ही आभाराची भाषा वापरून मला अंतर देताय तुम्ही. आता पुढील 3 मास उत्तम प्रकारे विश्रांतीत घालवायचे. एकदा का बाळराजे या जगात आले की आपली चिंता मिटली. खा, पोटभर खा.
अहो बघा बरे, हे अगदी योग्य आहे आणि आता कोणाला शंका देखील येणार नाही. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणते मला सांग, आपली मोहीम कुठपर्यंत आली आहे? महाराणी, आपली मोहीम संपन्न होत आली आहे. पौर्णिमेपर्यंत सारे खोदकाम होईल आणि त्या पश्चात भुयाराचे दुसरे टोक आपल्या या कक्षात असेल निश्चितच. पहा बरे कसे रूप आले आहे ते. सुनंदा, कधी कधी वाटते आपलीच दृष्ट आपल्यालाच तर नाही ना लागणार. अशी बरी लागू देईन मी. बरं मला सांग, साहुरीच्या गर्भातील माझे अपत्य सुखरूप आहे ना ग? काळजी नसावी. अहो इतक्या वर्षाचा या सुनंदा सोयीणीचा अनुभव आहे. अशी बरी इजा होऊ देईल. हो ते तर आहेच. चला चला घ्या बरं. आमच्या बाळाला भूक लागली असेल. आकरा आकरा. हो किती ती घाई आपणास. काही कशी नसेल बरं. आमच्या लेकराला उपाशी ठेवलेलं आम्हाला नाही चालणार. आपण विसरू नका, मी आई आहे त्याची. त्याची चिंता मला सर्वाधिक आहे. ह्या विधानावर माझा विश्वास देखील नाही. ते का? कारण जर तुम्हाला चिंता असती तर आतापर्यंत एकाहून एक सरस नावे शोधून काढली असती, परंतु एकही नाव शोधून काढले नाही तुम्ही. नाव नसेल शोधले, परंतु त्याचे रूप कसे असेल याचे चित्र रंगवले आहे. हो त्याच्या की नाही, त्याच्यात आपल्या दोघांचा भास असेल. त्याचे शरीर तुमच्यासारखे दणकट असेल आणि तरीही मी त्याला अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. त्याला कसलीही कमतरता भासू देणार नाही. म्हणजे त्याचे सर्व हट्ट पुरवणार तर. हो, तो जे म्हणेल ते. म्हणजे माझा मार्ग मोकळा तर. काय? मला नाही समजलं. सांगतो. हे पा, जे मला पाहिजे असेल, ज्यास तुझा नकार असेल ते मी त्यास सांगेल, तो तुला मागेल, म्हणजे ते आपोआप मला मिळेल. काय? पूर्वेन पूर्वेन सगळे हट्ट पूर्वेन. काय कसा वाटला पाळणा? आपल्या नवीन येणाऱ्या पाहुण्यासाठी खास कुंतल देशातील कारागिरांकडून बनवून घेतलाय. खरेच फार सुंदर आहे. यातल्या कलाकुसरीने तर माझे मन अगदी मोहून गेले. तुम्हाला आवडला ना? हो महाराज. हा कुठला आवाज? आवाज? कसला आवाज? त्या दिशेने तीव्रतेने आवाज येतोय. निश्चितच खोदकाम चालू आहे. तुला ऐकू येत नाही आवाज? नाही महाराज. कुठे काय? मला वाटते आपणच भास होत असावे. नाही नाही, हा आवाज आता अतिशय तीव्रतेने येतोय. नाही नाही महाराज, आपणच खरेच भास होत असावे. आवाज आणखीन तीक्ष्णतेने येतोय. निश्चितच भिंतीच्या पलीकडे खोदकाम चालू आहे. मी आत्ताच प्रधानजींना सांगून सुगावा घेतो. प्रधानजी. महाराणी, क्षमा असावी. प्रणाम महाराज. क्षमा असावी महाराणी, परंतु काही समस्या आहे का? आपण चिंतेत दिसत आहात. कोणीतरी त्या भिंतीच्या पलीकडे खोदकाम करतंय असा आमचा मानस आहे. बघितलेत महाराज? कुठे काय? उगीच काहीतरी. आत्ता तर आवाज येत होता आणि आता अचानक. महाराज,
मलाही असे वाटते मूषकांच्या खणण्याचा आवाज असेल, म्हणून आवाज बंद झाला. हा तपास मोडीत काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. महाराणींच्या कक्षाची व्यवस्था इतरत्र करायला हवी. ही भिंत आता खोदायलाच हवी. प्रधानजी, ऐक सुनंदा. महाराणी, स्वामी, काय होत आहे? ऐक सुनंदा, माझ्या पोटात दुखू लागले. स्वामी, महाराज, स्वामी, मला वाटते महाराणींच्या पोटात अंतर्गत वर्ण झाला असावा आणि अशा अवस्थेत त्यांच्या जीविताला धोकाही असू शकतो. महाराज, मला एकांतात निरीक्षण करावे लागेल महाराणींचे. ठीक आहे, आम्ही बाहेर आहोत. महाराणी, 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 मला तर वाटले आता आपला जीव जातो की काय. इतके मास आपण जोपासलेले बिंग आता फुटेल की काय याचीच भीती वाटत होती. खरेच हो सुनंदा, पण मोहिमेवर गेलेले महाराज इतक्या शीघ्र अवधीत पुन्हा येतील असे मला वाटले देखील नव्हते. महाराणी, अहो मी देखील हाच निरोप घेऊन आले होते की भुयाराचे कार्य अगदी अंतिम टप्प्यापर्यंत आले आहे. पण नेमकं कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडली. त्या परमेश्वराचेच आभार, म्हणून ही घटिका टळली. सुनंदा, मला तर आता फार भीती वाटते. ही घटिका टळलीच नसती तर, हे असे प्रसंग पुन्हा पुन्हा आले तर, आपले हे सत्य बाहेर पडले तर, सुनंदा, याचे परिणाम फार भयंकर होते. नाही नाही महाराणी, असे काही होणार नाही. आपण धीर सोडू नका. आता ती बिचारी साहुरी माता होऊ घातली आहे, पण तिच्यावर दीपिका राणीची वक्रदृष्टी आहेच. किती त्रास आहे त्या बिचारीला, किती त्रास आहे माऊली. पण ह्यातून नियतीनं आपल्याला एक फार मोठा आणि छुपा संदेश दिलाय. इतक्या साऱ्या संकटातून तिनं जर पुत्राला जन्म दिला तर तो जन्मतःच किती शूर असेल. परंतु माऊली, जर कोणाच्या नशिबी हे सुख नसेल आणि तरी तिनं अधिकार गाजवायचा प्रयत्न केला तर त्याची किती भयंकर किंमत मोजावी लागेल ना. आणि आपल्या कथेत तर दीपिका तसं करू बघतीये. काय होणार तिचं पुढे, आणि साहुरीचं तरी पुढे काय होणार, बघूया पुढल्या भागात. तोपर्यंत उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.